आपण जे गाणं ऐकलं ते आपल्याला माहितीच आहे की ही अजरामर गाणं आहे. हे केव्हाही आपण ऐकावं, कितीही वेळ ऐकावं तरी कंटाळा येत नाही. या गाण्याला मी एकदा खडे काकांकडे आम्ही गेलो होतो, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या गाण्याला त्यांनी 11 चाली लावल्या. म्हणजे शंकर जयकिशनच्या काळामध्ये राज कपूरला आवडेपर्यंत ते अनेक चाली लावत, प्रत्येक गाण्याला 7-7, 8-8 चाली लावायची असं मला नंतर कळलं. म्हणजे काय माणसं होती की राक्षस होती ते कळत नाही आपल्याला. इथे 11 चाली लावल्या आणि त्यातली शेवटी 11वी ती जी यमन जी होती ती त्यांनी निवडली. पण त्या इतर सुद्धा फारच सुंदर असल्या पाहिजेत, त्या प्रिझर्व केल्या पाहिजेत. या गाण्यानी खरं म्हणजे अरुण दाते नावाचा एक गायक आपल्या समोर फार मोठ्या प्रमाणात आणला. अरुण दाते खूप प्रसिद्ध नंतर झाले. खरं म्हणजे अरुण हे नाव सुद्धा या गाण्यावरनं पडलं. त्या गाण्याच्या रेकॉर्डमध्ये जेव्हा नाव देण्याची पाळी आली त्यावेळी त्यांचं नाव वेगळं होतं खरं म्हणजे, पण आता त्या अरू म्हणायचं त्यावेळी त्याला, पण अरू कशाला, मग अरुण म्हणू म्हणून ते अरुण पडलं की त्यानंतर कायम आयुष्यभर अरुण दातेच झाले या गाण्यामुळेच. या बरोबर आपण बाबूजींची पण आता काही गाणी ऐकणार, खूप एक बरीच मला 4-5 गाणी आपण ऐकू. बाबूजींना यमन अतिशय आवडता होता, खरं म्हणजे सगळ्यात आवडता हा यमन होता. त्यांचं एक गाणं आपण ऐकणार आहोत, पराधीन आहे जगती. ते फार सुंदर गाणं आहे. त्याच्यामध्ये ओंका हा शब्द वापरला ह्याच्याबद्दल मी अनेक त्याच्या काव्याबद्दल सुद्धा बरंच आपल्याला बोलता येईल, कारण ओंका अशा तऱ्हेचे शब्द फार वेळा कवितेत पूर्वी येत नसत. त्या कवितेची एखाद्याची प्रतिभा कशी असते बघा, की पराधीन आहे जगतीला खरं म्हणजे दरबारी रागात बाबूजींनी चाल लावली होती. आणि रेकॉर्डिंगला जाणार तर रिक्षात बसलेले बाबूजी आणि रेकॉर्डिंगला जाणार, काही अंतरावर जाऊन रेकॉर्डिंग करणार. आणि लाईव्ह होतं त्यावेळेला, रेकॉर्डिंगचं नव्हतं, लाईव्ह होतं. आणि त्यावेळेला जाता जाता रिक्षामध्ये त्यांना वाटलं यमन जास्त चांगलं होईल या गाण्याला, आणि म्हणून रिक्षामध्ये त्यांनी ते दरबाराचं यमन केलेली ही चाल आहे. आणि जी चाल आपण नंतर वर्षोवर्ष दशक आपण ऐकतोय ती चाल काही मिनिटात घडली. आणि त्यानंतर तिथे जाऊन त्यांनी लाईव्ह तो गायला. मला वाटतं एखाद्या माणसाची प्रतिभा किती पॉवरफुल असू शकते या गाण्यावरून आपल्याला कळेल. आपण हे गाणं ऐकणार आहोत आणि इतरही बाबूजींनी यमनला कसं ट्रीटमेंट दिलेली आहे ते आपण ऐकणार आहोत. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा. पराधीन आहे जगती पुत्र माझा, दोष ना कुणाला. दैव जात दुःखे करता, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र माझा, दोष ना कुणाचा. रे जरी ते तसेच धुंदी आजती कुठे, मीही तोच तीच तूही प्रीती आजती कुठे. सारे जरी ते तसेच धुंदी आजती कुठे, मीही तोच तीच तूही प्रीती आजती कुठे. स्वप्न ते नलोचनी, एकांती समीप हीच भूमिका विनेती.
सुख करता दुःख हरता